आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयाबद्दल जो थेट प्रत्येक भारतीयाच्या घराशी जोडलेला आहे. देशात लवकरच जनगणना सुरू होणार आहे आणि यावेळी विचारले जाणारे प्रश्न ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. घरी टॉयलेट आहे का? पाणी कुठून येतं? घरात टीव्ही, मोबाईल, इंटरनेट आहे का? अशा तुमच्या रोजच्या जीवनाशी संबंधित एकूण 33 प्रश्न यावेळी विचारले जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे भारतात गेल्या 15 वर्षांपासून जनगणना झालेली नाही. 2021 मध्ये होणारी जनगणना कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता सरकारने तयारी पूर्ण केली असून 1 एप्रिल पासून देशभरात ही प्रक्रिया सुरू होणार आहे. यावेळची जनगणना आधीपेक्षा खूप वेगळी आणि आधुनिक असणार आहे, कारण ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे की नागरिकांची सर्व माहिती सुरक्षित ठेवली जाईल आणि ती माहिती पूर्णपणे गोपनीय असेल. इतकंच नाही तर ही माहिती माहितीच्या अधिकाराखालीही दिली जाणार नाही. जनगणना 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात घर आणि त्यातील सुविधा याची माहिती घेतली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात घरातील सदस्यांची सामाजिक आणि आर्थिक माहिती गोळा केली जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदा स्वतः माहिती भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच नागरिक स्वतः 15 दिवसांच्या कालावधीत ऑनलाईन जाऊन आपली माहिती भरू शकणार आहेत. मात्र त्यानंतर सरकारी कर्मचारी घराला भेट देऊन कागदपत्रांच्या आधारे ही माहिती पडताळून पाहणार आहेत. आता या 33 प्रश्नांमध्ये नेमकं काय विचारलं जाणार ते समजून घेऊया. यामध्ये घराच्या रचनेपासून ते जीवनशैलीपर्यंत सगळा डेटा घेतला जाणार आहे. घराच्या भिंती, छत आणि जमिनीचं बांधकाम कशाने केलं आहे, घराचा वापर कशासाठी होतो आणि त्याची स्थिती कशी आहे हे विचारलं जाणार आहे. त्याचबरोबर कुटुंब प्रमुख कोण आहे, कुटुंबातील सदस्यांची संख्या किती आहे, त्यांची वैवाहिक स्थिती काय आहे आणि ते कोणत्या सामाजिक गटात येतात हेही नोंदवलं जाणार आहे. घरातील सुविधांबाबतही सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे, वीज उपलब्ध आहे का, घरात शौचालय आहे का आणि असेल तर कोणत्या प्रकारचं आहे, सांडपाण्याची व्यवस्था कशी आहे, स्वयंपाकघर आणि गॅस कनेक्शन आहे का, यांसारखे प्रश्न विचारले जाणार आहे. याशिवाय कुटुंबांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेण्यासाठी घरात टीव्ही, इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप, सायकल, दुचाकी किंवा कार आहे का याबाबतही माहिती घेतली जाणार आहे. यावेळी जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही चर्चेत आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की याबाबतचा विचार दुसऱ्या टप्प्यात केला जाईल. एकूणच पाहिलं तर यावेळची जनगणना ही फक्त आकडे मोजण्यापुरती मर्यादित नाही, तर देशातील प्रत्येक घराची वास्तविक परिस्थिती समजून घेण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. याच्या आधारे भविष्यातील योजना, सुविधा आणि धोरणे ठरवली जाणार आहेत. म्हणूनच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता योग्य आणि अचूक माहिती देणं गरजेचं आहे, कारण जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.